सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ द्या जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। पुढे न्यायचा आहे, थोडा जोशपूर्ण झाला पाहिजे आपला कार्यक्रम। 17 प्रकारचे स्टॉल या ठिकाणी लावलेले आहेत, काही स्टॉल अजूनही उभे केले जात आहेत। आपण सगळ्यांनी त्यांचं कौतुक करायचे, त्यांचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मी हार्दिक स्वागत करते। ज्या ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी फूड फेस्टिवलमध्ये पार्टिसिपेट केलेल्या या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत। या ठिकाणी डॉक्टर दवार सर यांचं देखील आगमन झालं। त्याचप्रमाणे पोलीस, त्याचप्रमाणे सिनियर जिमखाना प्रमुख चौकी फार मोठ्या प्रमाणामध्ये आपण या ठिकाणी जमलेलो आहोत आणि याचं सगळ्यात मोठं त्यांच्यामुळेच हा मोठा एक उत्सव वर्षाचा त्याचे उद्घाटक म्हणून आपल्याला या ठिकाणी सातारा शहरात संस्कृतीच्या गाभ्यातून आलेला एक क्षण, सप्तरंगी परंपरांची उधळण, नऊवारी पैठणी फेटा, ही फार मोठी संधी, फार मोठं व्यासपीठ आपल्याला महाविद्यालय माने साहेब, त्याच पद्धतीनं API कांबळे साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेत। महाविद्यालयाचे कल्पक प्राचार्य, प्रभावी आणि प्रभारी प्राचार्य शेखर मोहिते सर यांच्या शुभ हस्ते विनंती करतो। यानंतर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर तवार सर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी कांबळे लाल बहादूर शास्त्री 11वी आणि 12वीचं महाविद्यालयातील सर्व TY पर्यंत त्याचे प्राचार्य, सर्व आदरणीय प्राध्यापक सर आणि येथे उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी मैत्रिणींनो, आज मला खरंच आनंद होतोय की असाच माझा एक सोलापूरमध्ये दयानंद कॉलेजमध्ये मी 11वीला असताना एक असं नाटक ठेवलं होतं अशाच कार्यक्रममध्ये आणि त्याच्यामध्ये मी पोलीस अधिकारी शांतता मुलींनी शांतता ऐकून घ्या मित्र, त्याच्यामध्ये मी पोलीस अधिकाऱ्याचा रोल केला होता आणि त्यावेळेस माझी इच्छा तयार झाली की नाही आपण पोलीस बनलं पाहिजे आणि त्या पोलीस बनण्यासाठी मग मी अभ्यास तर केलाच केला आणि शिस्तीचं पालन देखील केलं। मित्रांनो लक्षात घ्या, एखादा जरी गुन्हा दाखल झाला आणि तो IAS IPS ची परीक्षा जरी पास झाला तर त्याला नोकरी लागू शकत नाहीये। त्यामुळे आज खरंच या कॉलेजनी मुलांच्या कलागुणांना वाव देण्याचा, शिक्षणाबरोबरच वाव देण्याचा, फूड फेस्टिवल म्हणजे विद्यार्थ्यांनी जे स्वतःहून काही प्रोडक्ट बनवलेले आहेत त्याला वाव देण्याचा प्रयत्न केलेला आहे। हे कॉलेजचं खूप चांगलं स्तुत्य कार्य आहे आणि आपण सर्वांनी याचा लाभ घ्यावा, अशा कार्यक्रमामध्ये भाग घ्यावा। अजून एक माझी एक सांगतो, मला कधी माईक समोर आला की बोलता येत नव्हतं, परंतु नंतर पोलीस खात्यात आलो आणि त्यानंतर माईकची सवय लावली। हीच जर सवय 5वी 6वी पासून म्हणजे आपले भाषण असायचे, अशा भाषणांच्या वेळेस जर आपण माईकची सिस्टीम स्वतःहून सवय लावली असती तर ते सवय चांगली झाली असते आणि माझा अजून विकास झाला असता। तर विद्यार्थी मित्रांनो, मैत्रिणींनो, आज खूप चांगलं आहे, टेक्नॉलॉजीचं युग आहे, तुम्हाला चांगला अभ्यासक्रम मिळतोय तर त्याचा लाभ घ्या आणि आजचे कार्यक्रमाचे उद्घाटन झाले असे मी जाहीर करतो। धन्यवाद। आज आपल्या या ट्रॅडिशनली सातारा शहराचे पोलीस निरीक्षक माने साहेब आणि API कांबळे साहेब इथं आले। मी महाविद्यालयाच्या तर्फे त्यांना मनापासून आभार त्यांचे मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो। त्यांनी आमच्या फूड स्टॉलला 1-2 मिनिटं भेट द्यावी यांना मधून बाजू लवकर दे ट्रॅडिशनल डे अर्थात पारंपरिक वेशभूषा या होणाऱ्या अनोख्या कार्यक्रमाचा आस्वाद सर्वांनी आनंदाने आणि
समाधानाने लोक ठेवा. सर्वांनी शांततेचं आणि शिस्तीचं पालन करायचं आहे. या कार्यक्रमाला गालबोट लागेल अशा प्रकारचा कोणताही वर्तन आपला असू नये. त्यासाठी आपल्या सर्वांना या ठिकाणी आवाहन करतो, शांत राहा आणि शांततेचं सहकार्य, शांत राहा आणि शांततेचं सहकार्य. थोड्याच वेळात या ठिकाणी सुरू होत आहे पारंपरिक वेशभूषा सादरीकरण. वरती आहे त्यांनी खाली यायचंय. कोणी विभागामध्ये विद्यार्थ्यांनी खाली यायचंय. चला चला चला. मुले बाजूला सर का मॅडम. विद्यार्थी फिरतायत. जरा बाजूला. खुर्ची मागे ठेवा. दोन तीन पीस टाक होते. स्पर्धा परीक्षा निमित्तानं कानमंत्र देऊया. कुठं